अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली जाणार आहे अशा प्रकारची माहिती अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविकांना मिळत होती। तरी माहिती खरी आहे का अफवा आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। तर चला पाहूया खरंच जिल्हा परिषदला अंगणवाडी जोडली जाणार आहे का। शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील 1 लाखावर अंगणवाड्यात आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत। नव्या शिक्षण धोरणातील आकृती बंधानुसार 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे। त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालयाने एकत्रित पाऊल उचलत संबंधित यंत्रणांना कार्यवाहीच्या लेखी सूचना केलेल्या आहेत। महाराष्ट्रात सध्या 1,10,525 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत, तर 1,08,237 शाळा आहेत। त्यातील 79,158 शाळांमध्ये प्राथमिकीचे वर्ग आहेत। नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृतिबंध बदललेला आहे। पूर्व प्राथमिक शिक्षणाचे 3 वर्ग तसेच इयत्ता 1ली व 2री असे 5 वर्ष मिळून पायाभूत शिक्षण हा स्तर निर्माण करण्यात आला आहे। परंतु सध्या महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या या महिला व बाल विकासाच्या खात्यारीत आहेत। त्यामुळे पायाभूत स्तराचे शिक्षण देताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार आणि महिला व बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी महाराष्ट्राला संयुक्त पत्र पाठविले असून त्यात अंगणवाडी व शाळांची जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच यात अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याचीही सूचना करण्यात आली आहे। त्यासाठी महाराष्ट्रात शिक्षण तसेच महिला व बाल विकास खात्याचा समन्वय साधून एकत्रित काम करण्याचे निर्देश आहेत। आता या दोन्ही विभागातील यंत्रणांचा समन्वय राखण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर येणार आहे। तर अंगणवाडी ही जिल्हा परिषदला जोडण्यासाठी 4 वर्षापासून प्रयत्न सरकारचे सुरू होते। वास्तविक नवे शिक्षण धोरण येताच महाराष्ट्रात अंगणवाड्यांचे शाळांशी लिंकिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते। तत्कालीन शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी मार्च 2021 मध्ये सर्व जिल्हा परिषदांना याबाबत सूचना दिल्या होत्या, परंतु सरकारी वकुबानुसार हे लिंकिंग अजूनही झालेले नाही। आता खुद्द केंद्रातूनच पत्र धडकल्याने या कामाला नव्या सत्राच्या सुरुवातीलाच गती येण्याची शक्यता आहे। अंगणवाडी केंद्र शाळेशी जोडल्याने पहिल्या वर्गात दाखल होणारा विद्यार्थी शिकण्यासाठी तयार अवस्थेत मिळेल हा प्रशासनाचा दावा आहे। तर यासाठी अंगणवाडी सेविकांना शिक्षकांसारखे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। शाळा आणि अंगणवाडी केंद्र परस्परांशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांप्रमाणे सेवा अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे। SCERT आणि डाएटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण होणार आहे। तसेच पूरक अध्यापन अध्ययन साहित्य पुरवले जाणार आहे। समग्र शिक्षा अभियानातील विविध योजना अंगणवाडी केंद्रालाही लागू केल्या जाणार आहेत। समग्र शिक्षा अभियानातील विविध योजना अंगणवाडी केंद्रालाही लागू केल्या जातील। तर अशा प्रकारची बातमी यवतमाळ जिल्ह्यामधून समोर आलेली आहे। राज्यातील संपूर्ण अंगणवाड्या आता जिल्हा परिषदला जोडल्या जाणार आहेत अशा प्रकारची ही माहिती आणि बातमी या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री यांच्याकडून देण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्री यांच्याकडून देखील ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे। त्यांनी देखील या ठिकाणी अंगणवाड्या जिल्हा परिषदला जोडण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। तर याची प्रक्रिया आता कधीपासून सुरू होईल हे अजून समोर आलेलं नाही, परंतु अंगणवाड्यांचं लिंकिंग आता जिल्हा परिषद शाळेशी होणार आहे अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। धन्यवाद।